बोरिवली प्रीमियर लीगमध्ये सुद्धा या संघाचा आपण दमदार समावेश पाहिला होता. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 फ्रेश बॉलर तुम्हाला यूज करायचे आहेत. तर आता मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. रोहन साळुंखे स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सौरभ सिंग आहेत. चला लगेच जास्त वेळ घेऊ नका, आता मॅचला लगेच सुरुवात करूयात. योगेंद्रला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता. नवानगर स्पोर्ट्स क्लबसाठी आपलं लोकल क्रिकेट ते खेळत आहेत आणि त्यानंतर लुसी 11 मडसाठी ओपन टेनिस बॉल क्रिकेट देखील ते खेळत आहेत. पहिलाच बॉल योगेंद्रचा ओव्हर कव्हरचा 4 धावांचे मोहर लावतोय. पहिल्याच बॉलवर रोहन साळुंखे चौकार. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ओव्हर कव्हरचा हा फटका खेळला आणि ओव्हर कव्हर्स खेळल्यानंतर रोहन साळुंखेचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक आपण पाहतोय. 4 धावा आल्या त्याच्यावर सुद्धा. मी म्हटलं होतं रोहन साळुंखे अगदी स्ट्रॉंग झोन आहे. ओव्हर पॉईंट ओव्हर कव्हर्स वीमध्ये अगदी चांगले फटकेबाजी आपण त्यांची पाहतो. पण योगेंद्रसाठी सुद्धा ते पारितोषिक आले आणि योगेंद्रकडे सुद्धा ती क्षमता आहे. गेल्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ योगेंद्रचा आपण पाहिला. या वेळेला अगदी कोतून काढलाय आणि हा बॉल देखील गॅपमध्ये आहे. अगदी गोलंदाजच्या मनस्थितीबरोबर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच योगेंद्रचा राहिला, कारण योगेंद्रने पाहिलं की अगदी बदलाला वापर करतायत रोहन साळुंखे. ऑफ साईडच्या दिशेने ते आले होते पण शेवटच्या क्षणी त्यांनी ठरवलं की या बॉलला जाऊ देऊयात विकेट किपरच्या हातात आणि हा वाईड बॉल येतोय. आता थोडंसं दडपणात आपण पाहतोय या योगेंद्र याला, पण असे कित्येक सामने योगेंद्रने देखील एक हाती आपल्या संघाला जिंकवून दिले आहेत. या वेळेला फुलटॉस आहे आणि फुलटॉसवर अशी चूक आपण करू शकत नाहीत, कारण गोलंदाजी करत असताना समोरचा फलंदाज कशा पद्धतीने खेळतोय ह्याचं भान असायला हवंय. आणि समोर रोहन साळुंखे होता, त्याच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. 6 धावा. अगदी पहिल्या षटकाची सुरुवात जर आपण पाहिली तर तुटून पडलाय रोहन साळुंखे. ज्या पद्धतीने पहिला चौकार जर आपण पाहिला कव्हर्सच्या दिशेने, त्यानंतर अगदी खोदून काढलं, त्या बॉलला गॅपमधून घेऊन काढलं. मिड विकेट सर्कलच्या आत होते, लॉंग ऑन अगदी सर्कलच्या बाहेर असताना ते गॅप भेदलं आणि त्यामधून हा चौकार काढला. या वेळेला सुद्धा समोरची दिशा निवडली आहे. स्ट्रोक मिसटाईम आहे, पण मैदान आपण जर पाहिलं तर थोडंसं छोटं आहे आणि त्याचमुळे आता बचावलाय रोहन साळुंखे. चांगला चेंडू हाताळला होता. या वेळेला अगदी या गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय योगेंद्रची. अगदी एक लांबलचक रणप आणि त्यानंतर चेंडू हाताळण्याचा कसब त्याच्यामध्ये देखील आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 15 धावा, 16 धावा. या वेळेला सुद्धा चांगला वळवला हा बॉल आणि शरीरावर जाऊन आदळतोय. जोपर्यंत बॉल हाती येईल ही एक धाव पाहता पाहता पूर्ण देखील झाली. एक चांगला सिंगल आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट्स अगदी टॉप नॉच राहिली आहे आतापर्यंत. दोघांमध्ये कम्युनिकेशन चांगलं आहे. येस नो वेटचं एक सुंदर असं समीकरण. अगदी परफेक्ट टेम्परमेंट, परफेक्ट टॅलेंट आणि परफेक्ट टेक्निक निशी दोन्ही फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आत खेळत आहेत. गेला बॉल जर आपण पाहिला तर एक विकेट करण्याचा प्रयत्न केला होता सौरभ सिंगने, पण त्याच्या शरीरावर जाऊन आदळला हा बॉल आणि तिथे एक धाव मिळाली आहे लेग बायच्या रूपाने. पुन्हा एकदा योगेंद्र सज्ज होतोय. लुसी 11 बर्डतर्फे नक्कीच पारितोषिक आहे त्यांच्या नावी, पण त्याकरिता विकेट आता त्यांना घ्यावी लागेल. या वेळेला सुद्धा फटका चांगला आहे. इनर सर्कलच्या वरून हा फटका खेळलाय. करण चव्हाणचे एफर्ट्स थोडेसे कमी राहिले आणि हा बॉल पुन्हा एकदा झालाय फरार. धावा मिळत आहेत 4. राजन मेमोरियल ट्रॉफी. मित्रांनो, जास्त डिस्कशन नको करूयात मैदानाच्या आत, कारण आज पुन्हा पुन्हा मी तोच उल्लेख करेन की आज फायनल डे आहे
आज मान्यवरांची मांदियाळी देखील आपल्या मुख्य मंचावर येताना आपण पाहाल. त्यांचे देखील यथोचित मान सन्मान आणि सत्कार आपण या स्पर्धेमार्फत करणार आहोत. त्याचप्रमाणे प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसुद्धा आहे. तर जास्त वेळ घेऊ नका, कोणीही जास्त वेळ घेऊ नका. सर्वांना तीच नम्रतेची विनंती आहे. आपण जर पाहिलं आमच्या कॉम्बॉक्समध्ये आपण कालपासून देखील आवाज ऐकताय ते म्हणजे व्हॉइस ऑफ इंडिया आणि क्रिकेट इन्सायक्लोपीडिया मिस्टर हरेश पांड्या यांचा. आज जर पाहिलं तर गेली कित्येक वर्षाची कारकीर्द त्यांची देखील आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ट्रॉफीमध्ये जर आपण यूट्यूबवर जाऊन पाहिलात ना तर तिथे सुद्धा तुम्हाला हरीश सर दिसतील. 90च्या दशकात देखील ती स्पर्धा अगदी इतक्या मोठ्या पद्धतीने त्याचं आयोजन नियोजन होत होतं, तेव्हासुद्धा हरीश सर त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि तिथपासून आजपर्यंतचा प्रवास आपण जर पाहिला तर मोठा आणि त्यांचा देखील समावेश आहे या स्पर्धेमार्फत. सर आपलं देखील स्वागत आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या 21 पाहतोय. आता आमने सामने येतील दोन्ही सामनावीर दर्शन वर्सेस सौरभ सिंग. सौरभ सिंग यावेळेला अगदी वेट अँड वॉच पॉलिसी वापरली. पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला हा स्ट्रोक आपण पाहतोय. एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण होईल. स्ट्राईक होते रोटेट. धावसंख्या 22. स्ट्रायकिंग एंडवर आता रोहन साळुंके. रोहन साळुंकेला आता आपण पाहतोय बॅटिंग एंडच्या दिशेने. 4 षटकांचा सामना आहे. एक मोठा धावसंख्या तुम्हाला रचावं लागेल कारण सेकंड इनिंगमध्ये देखील एकूण एक दर्जेदार खेळाडू बॅटिंग इनिंग करता येतील. यावेळेला फटका चांगला आहे. अगदी मैदानाचा पुरेपूर वापर करत असताना फक्त आणि फक्त या बॉलला टोलावलंय आणि 6 धावा दर्ज केल्यात. आता षटकार अगदी परफेक्ट टायमिंग, परफेक्ट टेम्परमेंट. अगदी बॉलला येऊ देत आहेत. अगदी शेवटच्या क्षणी फटका सजवतायत आणि यावेळेला देखील हा षटकार आलाय. कव्हरची दिशा यावेळेला निवडली आणि कव्हरच्या दिशेने फटका खेळत असताना मैदानाचा पुरेपूर वापर त्यांनी केला. कारण जसं मी कालपासून उल्लेख करतोय स्क्वेअर बाउंड्रीज या मैदानात अगदी जवळ आहेत आणि त्याचा फायदा उचलत असताना रोहन साळुंकेने यावेळेला हा षटकार खेचलाय. यावेळेला चांगला चेंडू अगदी शफल करण्याचा प्रयत्न केला होता रोहनने, पण दर्शनने ते पाहिलं आणि त्यानंतर अगदी ब्लॉक होलमध्ये हा बॉल देखील ठेवला आणि त्याचमुळे मोठा फटका खेळू शकलेले नाही आहेत. पण तरीसुद्धा ही एक धाव येते. अनदर सिंगल कन्सिडर्ड नाव. धावसंख्या आता 29 आपण पाहतोय 29. सौरभ सिंग आत्तापर्यंत शांत आहे या मॅचमध्ये. त्याला देखील गेअर आता शिफ्ट करावे लागतील. आणि यावेळेला फटका तर खेळलाय पॉईंटच्या दिशेने. एक लॉंग चेज आहे खेळाडूकरिता. बॉल थांबण्याचा प्रयत्न अरुण आहेत तिथे. थोडंसं फंबल आपण पाहतोय आणि पाहता पाहता या 2 धावांना देखील कंप्लीट केलं जात आहे. धावसंख्या 31. यशांच्या मागे आपण जर पाहिलं तर गौरांग मिलू या नावाने नक्कीच प्रचलित आहेत. बोरिवली प्रीमियर लीगमध्ये सुद्धा जो खेळ त्यांचा राहिला होता अगदी त्यांच्या नावाचे बॅनर फ्लेक्स आपण मैदानाच्या आत घेऊन येताना प्रेक्षकांना पाहिलं. आणि या 2 अर्धशतकं त्या देखील स्पर्धेत त्याच्या नावावर राहिली होती आणि या स्पर्धेत देखील त्याचा डंका आपण पाहतोय. चांगलीच गोलंदाजी या मॅचमध्ये देखील दर्शनची आपण पाहतोय. आता अगदी इकॉनॉमिकल ठरलाय आतापर्यंत. पण यावेळेला बॅटची कड आहे. झेलबाद होण्याची दाट शक्यता आहे. चूक होत नाहीये इनर सर्कलमध्ये आणि सौरभ सिंग बाद. वाटतं चला प्लीज बॅटर लगेच येऊ द्या. शिफा स्ट्रायकर्स मलाडचा संघ आपण पाहतोय. फिरोजभाई अगदी एकूण एक खेळाडूला परफेक्ट पद्धतीने संघ बांधण्यामध्ये त्यांचा देखील समावेश असतो. यंगस्टर्सना देखील संधी देण्याचं काम या देखील संघाने केलं आहे. अभिषेक घाडगे या टीमचे मॅनेजर म्हणून कार्यभार पाहतायत. त्यांच्यामार्फत एकंदरीत हा पूर्ण संघ देखील बांधण्यामध्ये त्यांचं देखील विशेष योगदान. आता जर पाहिलं तर राज घोटणकर गेल्या मॅचमध्ये विजयी षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. तोच राज घोटणकर आलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आत. आता धावसंख्येची नक्कीच गती वाढवण्याकरिता प्रयत्न आता करतायत दोन्ही फलंदाज. गावदेवी ग्रामस्थ मंडळ नक्कीच यांचं देखील विशेष आभार आहे. हे मैदान जे आपण पाहतोय त्याच्यासाठी ते मैदान राखण्यासाठी दिला गेलेला तो लढा तो देखील विशेष आठवणीत आहे आपल्या सर्वांचा. कालच्या दिवसात आपण जर पाहिलं तर ब्ल्यूबर्ड रिसॉर्ट आणि पूर्वा रिअल इस्टेट यांचे सर्वेसर्वा प्रमोद पाटील साहेबांचं देखील आपण शुभागमन पाहिलं होतं.
कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये त्यांनी देखील पारितोषिकांची अगदी लयलूट लावली होती खेळाडूंकरिता आणि त्यामधील एका खेळाडू राजनीच मला वाटतं ते 500 रुपये काल त्याच्या नावावर केले होते सलगचे 3 षटकार खेचत असताना. यावेळेला काय बॉल हाताळलाय, अगदी परफेक्ट खांद्याचा वापर आणि त्यानंतर हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातात देखील जातोय अगदी निर्धाव. पहिलाच बॉल वेकअप कॉल होता राज साडी. गुड मॉर्निंग असं बोलत असताना हा बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातात. धावसंख्या आता झाली आहे 31. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आत. चला सर्वांनी एकत्रित येऊ नका, लगेच गोलंदाज निवडा आणि मॅच पुन्हा एकदा आपण सुरू करणार आहोत. मला वाटतं चंदन यादव गोलूला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलं गेलंय. गेल्या मॅचमध्ये देखील अगदी चांगलाच खेळ राहिला होता तो म्हणजे या गौरांगचा. शार्विन मला वाटतं आता या टीममधून मिसिंग आहे. 31 इज द स्कोर. 31 धावा 31 हो चुके हैं. 12 बॉल का खेल अभी तक के पूरा हुआ है. 12 बॉल के बाद 31 लग चुके हैं स्कोर बोर्ड पर. एक विकेट बिल्कुल गंवाया है अभी तक शिफा स्ट्राइकर्स मलाड इस टीम ने. बॉलर नवीन आलाय तो म्हणजे चंदन यादव. याच मैदानात सराव करण्याचा त्याचा देखील एक दांडगा अनुभव आणि त्यालाच आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. कधी या मैदानात जेव्हा रबर बॉलचा आता हंगाम सुरू होईल, अगदी पावसाळ्याच्या महिन्यात जर पाहिलेत ना तर असं वाटतं आपण लॉर्ड्समध्ये खेळतोय. ज्या पद्धतीने प्रॉपर ग्रास कटिंग होतं आणि पद्धतशीर सामने चालू असतात या मैदानात. रबर बॉल क्रिकेट देखील या मैदानात बराच खेळण्याचा अनुभव या सर्वच खेळाडूंना देखील आहे. चंदनचा पहिलाच बॉल इन टू द ब्लॉक होल. वेदांत आहेत तिथे. वेदांत पातेकर आपण पाहतोय. मॅन फ्रॉम पाथवाडी मडमधील 2 खेळाडूंचा समावेश या संघात आपण नक्कीच पाहिलाय. योगेंद्र आणि या वेदांत पातेकर. या 2 खेळाडूंना आपण पाहतोय मडवरून ते देखील समावेश त्यांचा देखील झाला या संघात. चंदन फर्स्ट मॅचमध्ये ते नव्हते कारण लेदर बॉलची त्यांची देखील एक महत्त्वाची मॅच होती. यावेळेला काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. यशांच्या मागे थोडीशी चूक करतोय गौरांग. डिरेक्ट हिट जर झाला तर नक्कीच संकटात सापडले असते. आणि पंचांचा कॉल येतोय. 22 येत आहे त्या बॉलवर. स्वस्ती श्री त्रिवेणी फाउंडेशन आपण जर पाहिलं तर खेळाडू कक्ष पॅव्हिलियन एंड आपण पाहतोय त्यांच्या मार्फत आणि स्वस्ती श्री त्रिवेणी फाउंडेशन यांच्याच मार्फत ही 2 व्हीलर देखील आपण पाहिली आहे. प्रथमच बोरिवलीच्या विभागात मालिका वीरकरिता एक ब्रँड न्यू ही हिरोची बाईक आपण पाहतोय. HF स्प्लेंडर. इलेक्ट्रिक बाईक नाही आहे मित्रांनो, प्रॉपर बाईक या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने अमर आहेत. पुन्हा एकदा जर डिरेक्ट हिट झाला तर संकटात सापडले असते रोहन साळुंके. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आत्तापर्यंत या षटकात एकही बिगेट आलेला नाही आहे आणि पहिलाच सामना आजच्या दिवसातला खेळताय चंदन यादव. पहिले 3 चेंडू आणि 3 सिंगल आपण पाहिले. तीन चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत चंदन याने. यावेळेला सुद्धा थोडासा खालीवर राहिला हा बॉल. पुन्हा एकदा धाव घेण्याची संधी आहे आणि आता इथे पहा घडलंय काय. हात तो आया पर मुंह ना लगा. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट्स आपण जर पाहिली तर चांगलं कॉम्बिनेशन राहिलं आणि एक धाव पुन्हा एकदा मिळवली आहे. आता शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आत. यावेळेला एक चांगला फटका आहे. अगदी टेक्निकली स्ट्रॉंग हा फलंदाज आहे आणि टेक्निकल फटका देखील ते खेळतायत आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय हा बॉल. 6 धावांकरिता अजून एक चांगला स्ट्रोक. 6 धावा. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा चंदनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. रोहन यांनी आता नक्कीच प्रहार चढवलाय त्याच्याकडे पण यावेळेला इन टू द ब्लॉक होल.
परफेक्ट डिलिव्हरी. या बॉलवर जास्त काही करू शकलेले नाही आहेत आता आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ आता होतोय पूर्ण. 3 षटकांअखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर 42-42. शेवटचे 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया कुठल्या गोलंदाजाला आता आमंत्रित करतायत. गोलंदाजीकरिता बरेच ऑप्शन आता या संघामध्ये उपलब्ध आहेत, कारण अमर सुद्धा आहे. आपण जर पाहिलं तर प्रकाश सिंग सुद्धा आहेत. कोणाला आमंत्रित करतील? वेदांत स्वतः एक चांगला लेफ्ट आर्म गोलंदाज. कोणाचा ऑप्शन आता निवडला जाईल तर प्रकाश सिंग. प्रकाशला आता आमंत्रित केलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. सर ते असेल पण हरीश पांड्या एकच आहेत. ते तुम्हीच आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 3 षटकांअखेरीस 42 झालेत. झाले धावसंख्या. प्रकाश गोलंदाजी मार्कवर आलाय. शेवटचं षटक हाताळण्याकरिता पहिलाच बॉल अगदी स्टंप्सवर एम केला होता, पण यावेळेला अगदी चतुराई दाखवली रोहन साळुंकेने. बॅटचा ब्लेड ओपन केला आणि त्यानंतर स्क्वेअर लेग रिजन मधून हा चौकार देखील मिळवलाय. धावसंख्या 46. धावसंख्या आपण पाहतोय 46 झाली आहे. 46. 50 धावांच्या अगदी जवळ येऊन पोहोचलाय आता शेफा स्ट्रायकर्सचा संघ. शेफा स्ट्रायकर्स मलाड ओन बाय फिरोज. आपण पाहतोय फिरोज शेख यांचा हा संघ आहे. अगदी इंटू द ब्लॉक होल यावेळेला हा बॉल डिलिव्हर केला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर योगेंद्र आहेत त्याच्या हाती हा बॉल आणि एकच सिंगल मिळेल आता. चौकारानंतर ही एक धाव. राज गोठणकर आत्तापर्यंत या मॅचमध्ये अगदी शांत खेळ आपण त्यांचा पाहिला आहे. बिग त्यांच्या बॅटमधून अजून आलेला नाही आहे, पण आता ते मोठे फटके खेळावे लागतील. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला. शिफा स्ट्रायकर्स मलाडचा संघ मैदानाच्या आत खेळताना आपण पाहतोय. आज ओपन फॉर्मॅट आहे. ऑल इंडिया ओपनचा हा फॉर्मॅट आपण पाहतोय. ह्या वेळेला सुद्धा की शफल करता फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा राजला आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि क्रिकेट इज अ टीम गेम. इथे इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेसला वाव नाही आहे. संघाकरिता तुम्हाला तुमची विकेट देखील बाद व्हावी लागते. राज गोठणकर बाद. नवीन फलंदाज येऊ द्या प्लीज लगेच. चला बॅटर आलाय. फिल्डर्सनी आपल्या आपल्या पोझिशनवर जा प्लीज लगेच. बॅटर इज इन. आशिष कनोज याला आपण पाहतोय. चला पुढील मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना आता मी विनंती करतोय इनिंग ब्रेकमध्येच टॉस केला जाईल. डॉक्टर खाडे 11 आणि त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत रॉयल स्टनर विक्रोलियन्स. तर चला या प्लीज. कर्णधारांनी लगेच रिपोर्ट करायचं आहे टॉस बॉक्सकडे. आशिष कनौजे आहेत नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. स्वतःकडे आता स्ट्राईक घेतली आहे रोहनने. तो भरोसा दाखवला आता स्वतःवर त्याने आणि याचकरिता तो भरोसा देखील दाखवला होता. यावेळेला फ्लिक ऑफ द रेस्ट आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका 6 धावांकरिता. हा येतो एक बिग हिट षटकार. अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आतापर्यंत 53 जाऊन पोहोचली. 53 वर आणि रोहन साळुंके वैयक्तिक खेळत आहे 46 धावांवर. या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर अर्धशतक राहिलंय ते म्हणजे गौरांग वाकडे याचं म्हणजेच मिलू याचं सुद्धा. कालच्या दिवसात तो देखील चांगला खेळलाय, पण आता ती संधी रोहनकडे सुद्धा चालून आली आहे. 46 धावा आपण त्याच्या बॅटमधनं सुद्धा पाहिल्यात. अगदा एक हाती आतापर्यंत त्यांनी फलंदाजी केली आहे. 46 वर तो खेळतोय आणि यावेळेला संधी होती पण गतीमध्ये ते परिवर्तन आपण पाहिलं. अगदी लोवर फुलटॉसला यॉर्कर कडून बसले रोहन आणि हा बॉल डॉट येतोय. शेवटचे षटक आपण पाहतोय आणि अजूनही या मॅचमध्ये या इनिंगमध्ये
एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 53 वर थांबलेली आहे. रोहन साळुंके स्वतः आता 46 वर अर्धशतकीय पारी खेळण्याची आता एक सुवर्ण संधी त्याच्याकडे देखील आहे. शेवटचा बॉल आहे. प्रकाशचं चांगलं कमबॅक आपण पाहतो या षटकात देखील. या बोला बॅटची कड आहे आणि रोहन साळुंके 46 वर बाद होतील. यशच्या मागे गौरांगचं एक चांगलं एफर्ट. प्रकाशला देखील मिळाली सफलता. आणि चला आपण लगेच वळतोय टॉस बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आता डॉक्टर खाडे 11 आणि रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स दोन्ही कर्णधारांसोबत आपण चर्चा देखील करूयात आणि टॉस देखील केला जाईल. विक्रोलियन्स कर्णधार जर आले असतील तर प्लीज रिपोर्ट करा. आपण टॉस करणार आहोत आणि सेकंड इनिंगमध्ये जेव्हा आता मैदानाच्या आत सामना सुरू होईल, एक चांगलं लक्ष 54 धावांचं रचलं गेलंय. आपण पाहत आहे राजन मेमोरियल ट्रॉफी 2026 6वं पर्व आणि सुंदर आयोजन आणि सुंदर नियोजन आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 2 लाख आणि एक क्रिस्टल कट ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 1 लाख आणि क्रिस्टल कट ट्रॉफी. प्रथमतःच बोरिवलीच्या विभागात मालिका वीराकरिता आपण जर पाहिलं तर एक ब्रँडेड 2 व्हीलर बाईक देखील आपण पाहतोय आणि त्या पद्धतीने उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दोघांकरिता कूलर्स आहेत आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी नुसता एक 2 व्हीलर बाईक म्हणजे सायकल सुद्धा आहे. तर या प्लीज कॅप्टन्स डॉक्टर खाडे 11 आणि रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स आले असाल तर प्लीज रिपोर्ट करा. आपण टॉस देखील करणार आहोत. तर आता अजून एका महत्त्वाच्या सन्मानाकडे आपण वळतोय. मैदानाच्या आत आपण जे बॅनर्स पाहतोय, जे अगदी कलरफुल फ्लेक्स आपण पाहतोय, ते ज्यांनी बनवले विक्रांत यांचाच हा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत. तर चेतन साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच सन्मान केला जाईल. तर ये विक्रांत मित्रा, तुझा देखील हा शुभ सन्मान आणि सत्कार केला जाईल. ज्या पद्धतीने अगदी सुंदर असे बॅनर्स आपण पाहतोय, प्रत्येक गोष्टीचं परफेक्ट बॅनर मार्फत प्रमोशन असेल, मार्केटिंग असेल, त्यामध्ये देखील विशेष सन्मान आपण करतोय विक्रांतचा. तर विक्रांत ये प्लीज, तुझा देखील हा सन्मान आपण करणार आहोत. चला शिंपोली स्ट्रायकर्स बॅटर पाठवा प्लीज. चला बॅटर पाठवा प्लीज. 24 चेंडू आणि 54 धावांची गरज आहे. मित्रांनो, मैदानाच्या बाहेर ज्या बाईक्स आपण पार्क केल्या आहेत त्या परफेक्ट पार्क करा. जर त्यामध्ये नक्कीच रस्त्यावर जर अडथळा जर झाल्या तर टोईंग व्हॅन मैदानाच्या बाहेर तुमची बाईक घेऊन जाईल. तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुम्हाला बाईक पार्कच करायची आहे तर आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे बरीच जागा आहे आणि तिथे आपण बाईक अगदी आरामात पार्क करू शकता. चला आता पारितोषिक आता नितीनकडून आलंय. नितीन सांगतायत की शिंपोली स्ट्रायकरच्या कुठल्याही फलंदाजांनी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर खेचले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चल राज, दे त्याला बॅट. चल रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स आणि डॉक्टर खाडे 11 कर्णधार पाठवा. 54चं टार्गेट आहे. 54 धावा 54 करायचे आहेत. सह्याद्रीच्या मैदानात आपण नुकतीच जय हनुमान चषक पाहिलं आणि त्यानंतर अजून एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत. अजिंक्य धुमाळ त्यामध्ये सुद्धा आयोजक म्हणून पाहणार आहोत त्यांना. ती देखील 1 लाख मोलाची स्पर्धा. सह्याद्रीचं मैदान
आणि त्यामध्येच नक्कीच खेळली जाणे ती देखील एक स्पर्धा तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे. आघाडीचे दोन फलंदाज आपण पाहतोय, करण आणि प्रकाश. करण चव्हाण मॅन फ्रॉम चारकोप, शिवा वॉरियर्ससाठी गेले कित्येक वर्ष खेळला गेलेला तो खेळ आणि आज पुन्हा एकदा या ओपन फॉर्मॅटमध्ये शिंपोली स्ट्रायकर्सकरिता आज मैदानाच्या आत ते सज्ज झाले आहेत. तर प्रकाश आणि या करण ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आत. गेल्या मॅचमध्ये अगदी शार्विन देखील या टीमचा एक भाग राहिले होते, त्यांचा देखील चांगला खेळ आपण पाहिला, पण या मॅचमध्ये नक्कीच त्यांचा समावेश नाही आहे आणि त्यांच्या जागेवर प्रकाश नक्कीच या टीममध्ये आता ॲड झाले आहेत. मॅचला होते सुरुवात. 54 धावांची गरज आहे, 24 चेंडू 54ची गरज. पहिला चेंडू यावेळेला कव्हर आहे, एक चांगला एफर्ट आपण पाहतोय रोहनचा. एकच धाव मिळते पहिल्या बॉलवरही, एक धाव आणि मॅचला देखील झाली सुरुवात. आता 24 चेंडूंमध्ये 54 करायचे होते. पहिल्या चेंडूवर आलेला हा एक सिंगल आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय राजन मेमोरियल ट्रॉफी 2024. आपले को स्पॉन्सर नक्कीच स्वस्ती श्री त्रिवेणी फाउंडेशन, त्यांच्या मार्फत ही 2 व्हीलर बाईक देखील आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न केला. सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा रोहन साळुंके आहेत, त्यांच्या हाती हा बॉल जाऊन विसावतोय. 2 धावा. चला टॉस केली या डॉक्टर खाडे 11 आणि रॉयल सनर्स विक्रोलियन्स. 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. त्यांना आज मेगा फायनल देखील आपल्याला खेळवायचं आहे. एक सामना ॲडिशनल ॲड झालाय आजच्या या दिवसात. यावेळेला काय चेंडू हाताळलाय, वाह, अगदी परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट पिचिंग आणि उत्तर नव्हतं या बॉलवर करणकडे. करण आणि शुभम जर पाहिलं तर एकाच विभागाला बिलॉंग करतात आणि एकाच मैदानाच्या आत त्यांचा सराव देखील आपण पाहिलाय, पण आज 2 वेगवेगळ्या संघांमध्ये त्यांची वर्णी लागली आहे. ओपन फॉर्मॅटचं आपण क्रिकेट पाहतोय. इथे चुका करायला जास्त वाव नाहीये. अगदी फास्ट ग्रोईंग क्रिकेट आहे, फास्ट पेस क्रिकेट आहे. यावेळेला सुद्धा पॉईंटच्या वरून खेळून काढलेला स्ट्रोक आपण पाहतोय. पाठलाग सुरू आहे, पण यावेळेला बॉल थांबत नाहीये, चाललंय सीमारेखा बाहेर. पुन्हा एकदा हा येतोय चौकार. 4 आपण पाहतोय. राईट इन टू द ब्लॉक होल. यावेळेला उत्तर नव्हतं. वेगावर स्वार होत असताना गोलंदाजी आता करतोय शुभम सांगळे. चांगला अनुभव शुभम सांगळेच्या पाठीशी सुद्धा आहे. अगदी मार्शल 11 या लोकल संघामधून केलेली ती सुरुवात. चारकोप सेक्टर 4चं ते मैदान आणि त्यावर कित्येक वर्ष खेळ शुभमचा देखील राहिला आहे आणि त्यानंतर आज ओपन क्रिकेट देखील ते खेळत आहेत. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगलं योगदान शुभमचं देखील राहिलं आहे, पण त्याच्या समोर देखील अजून एक हरहुन्नरी खेळाडू आपण पाहतोय, करण चव्हाण. यावेळेला फुलटॉस होता, चूक झाली आहे करणकडून. आता ही संधी अगदी मिस होताना आपण पाहतोय आणि जसा हा फटका मिस झाला पवेलियनच्या दिशेने आवाज सुद्धा आला, अरे काय करतोयस मित्रा. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 1चा खेळ झालाय पूर्ण, पण ओव्हर नंबर 1चं पूर्ण होण्याआधी रिव्ह्यू आता घेतला गेलाय भीमरकरिता आणि वॉर रूम आता ॲक्टिवेट होईल. जय पवार सरांना आपण आमच्या वॉर रूममध्ये पाहतोय. चेक केलं जाईल नक्की घडलंय का या बॉलवर. आणि फेअर डिलिव्हरी आहे. चला तर षटकाची आत्ता झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटका अखेरीस जरूर एक चौकार आला, पण त्यानंतर चांगलीच गोलंदाजी राहिली आहे. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत शुभम सांगळे यांनी. ओव्हर नंबर 2 साठी पुन्हा एकदा फकीराला आपण पाहतोय. पवईला नक्कीच बिलॉंग करणारा हा देखील खेळाडू फकीरा रमजानच्या महिन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना पेप्सीच्या मैदानात जय श्रीराम चषकात आपल्या नावावर उत्कृष्ट गोलंदाजाचा खिताब त्यांनी पटकावला होता. दिवसभर पाण्याचा गोट न घेता किंवा अन्न न खाता केलेली ती गोलंदाजी सर्वांच्या लक्षात राहिली. पूर्ण दिवसभरात अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता फकीरा. पेप्सीचं मैदान म्हटल्यानंतर अगदी मदन देशमुख यांच्या मार्फत पूर्ण मॅनेजमेंट आपण पाहतो. मग त्या मैदानाच्या आत संघांना आमंत्रित करणं, संघ खेळवणं, मैदानाच्या आत पंचांची अगदी मॅनेजमेंट पाहणं
सगळे काही मदन देशमुख यांच्या मार्फत. आणि त्याच एका स्पर्धेचं आठवण देखील झाली मला फकीराच्या गोलंदाजीची. पुन्हा एकदा करण चव्हाण बॅटिंग एंडच्या दिशेने. फकीराचा पहिलाच बॉल अगदी बॅकफुटवर जात कट तर केलाय, पण खेळाडू आहेत तिथे. एक सिंगल आता मिळते. जसं सिंगलनी जास्त काही फरक पडणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळवावे लागतील, कारण तुमचंच होम ग्राउंड आहे. शिंपोली स्ट्रायकर्सच्या नावाने आपण आज मैदानाच्या आत खेळताय, म्हणजेच काय तर आपल्या विभागासाठी आता तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. प्रेक्षक देखील अगदी मोठ्या संख्येत मैदानाच्या आत पोहोचले आहेत, कारण संडेचा दिवस आहे, सुपर संडे आहे. आणि क्रिकेटची ही पर्वणी आपण पाहतोय, राजन मेमोरियल ट्रॉफी. यावेळेला चांगला फटका आहे, इन टू द गॅप, स्ट्रेट आउट ऑफ द बाउंड्री लाईन फॉर अ ह्यूज अँड हँडसम बाउंड्री. 4 रन. डॉक्टर खाडे 11 आणि रॉयल चॅलेंजर्स विक्रोलियन्स. इनिंग ब्रेकमध्ये खरं तर टॉस व्हायला हवा होता, पण आपले कर्णधारच उपस्थित नाही आहेत. आयोजकांमार्फत पुन्हा ती सूचना येते. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. प्रकाश वाईटची मागणी करत होते, पण पंचांनी सांगितलंय की अगदी आपण सफल होऊन बराच आतल्या दिशेने आलात, आणि त्याचमुळे हा बॉल अगदी फेअर आहे. चला, आयोजक पुन्हा एकदा ती सूचना करतायत. डॉक्टर खाडे 11 आणि रॉयल चॅलेंजर्स विक्रोलियन्स वेळेवर या मित्रांनो. यावेळेला बिग हिट आहे, अगदी स्लॉटमध्ये होता, त्याला एक बिग हिटमध्ये कन्व्हर्ट केलंय आणि 6 धावा देखील मिळवल्यात. षटकार. अगदी बोरिवली प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक महागडा खेळाडू देखील तो ठरला होता, आणि आज त्याचा खेळ आपण पाहतोय शिंपोलीच्या या मैदानात. गावदेवी शिंपोलीचे हे मैदान, आणि स्वतःच्या होम ग्राउंडवर या वेळेला बिग हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. बॉल थोडासा खाली राहिलाय, आणि करण सांगतायत की कव्हर्सच्या दिशेने सुद्धा आपण हा फटका टोलावू शकला असतात, पण आता ती चूक झाली आहे. डन अँड डस्टेड. बॉल आता कंप्लीट झालाय. डॉट बॉल येतोय. पुढील सामना आपण पाहणार आहोत डॉक्टर खाडे 11 वर्सेस रॉयल चॅलेंजर्स विक्रोलियन्स अशा 2 संघांमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला बॉल, आणि फकीरा थोडेसे निराश होते त्या षटकारानंतर, पण त्यानंतर चांगला कमबॅक. सलगचे 2 चेंडू आता डॉट येत आहेत, आणि आता 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकां अखेरीस धावसंख्या आपण जर पाहिली तर एकंदरीत 18 धावा. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 12 चेंडू आणि आता 36 धावांची गरज आहे. 12 बॉल 36 रिक्वायर्ड. हा सामना आता 50-50 इक्वेशनवर आहे. बॅलन्सिंग सिच्युएशन दोन्ही संघांकरिता. इथून काही होऊ शकतं. 12 चेंडू आणि 36 करायचे आहेत. या मैदानात मोठे फटके नक्कीच येऊ शकतात, पण आता 12-36 पाहूया कुठला संघ आता वरचढ ठरतोय, आणि सेमीफायनलच्या दिशेने कुठला संघ आपलं नाव आता प्रस्थापित करेल. एका बाजूला शिफा स्ट्रायकर्स, तर एका बाजूला आपण पाहतो शिंपोली स्ट्रायकर्स. दोन्ही संघ आता प्रयत्न करतायत, मैदानाच्या ते झुंजतायत. प्रेक्षक देखील आपण पाहतोय अगदी कठड्यावर, त्यांनी देखील आपली जागा आता नेमली आहे. कालच्या दिवसात आपण जर पाहिलं तर एक प्रेक्षक त्या कठड्यावरून कॅच पकडता खालीच पडला, आणि ती रील देखील अगदी व्हायरल झाली. तर मित्रांनो, कोणी त्या कठड्यावर बसून कॅच पकडण्याचा प्रयास करू नका. राजसिंग आलाय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 36ची गरज आहे. करणकडे भरपूर क्षमता आहे, आणि या वेळेला घडलंय काय, बॅटची इनर एज. करण चव्हाण पुन्हा एकदा डिसअपॉइंट करतायत, आणि आता त्यांना परतावं लागतंय. बॅक टू पॅव्हिलियन. विकेट डाऊन. एंट्री होते ती म्हणजे या संघाचा तारणहार, संकटमोचक जरी म्हटलं तरी चालेल, गौरांग वाकडे मिलू आता आलाय, आणि मिलूला देखील आता मैदानाच्या आत तग टोकून ती फटकेबाजी करावी लागेल, कारण आता समीकरण आपण जर पाहिलं तर 11 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 36 धावांची. शेवटच्या 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11-36 असं समीकरण आहे, आणि इथून या मॅच मध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके या षटकात तुम्हाला खेचावे लागतील. पण आता हे द्वंद्व अगदी रंगेल मैदानाच्या आत.
राज वर्सेस गौरांग. यावेळेला बिगिट केलाय, खेळाडू आहेत तिथे. रोहनला आपण पाहतोय, रोहितला आपण पाहतोय. एकच धाव मिळते, स्ट्राईक होते, रोटेट. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर प्रकाश सिंग आता स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. अगदी ओपनिंग पासून मैदानाच्या आत आपण त्यांना पाहतोय. थोडेसे दुखापतग्रस्त आपण पाहतोय. रोहित याला लगेच फील्ड पोझिशन आता बदलली गेली आहे. शुभम सांगेला शॉर्ट थर्डमॅन होऊन डीप मिडविकेटच्या दिशेने आता पोहोचवलं गेलं आहे. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर डीप एक सर्कलच्या आत आहे, पॉईंट सर्कलच्या आत आहे. एक स्वीपर कव्हर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप मिडविकेट. या वेळेला सुद्धा कनेक्शन झालं नाहीये नीट. एक सिंगल मिळेल आता. शुभम सांगळे येतोय बॉलवर, जस्ट सिंगल. एक धाव मिळते, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये या षटकात. आता किमान शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 2 फटके तरी तुम्हाला बाहेर फेकावेच लागतील बाउंड्री लाईनच्या, कारण आता ती गरज बनून बसली आहे आणि इथून संधी देखील आहे या फलंदाजाकडे. गतीमध्ये केलेलं परिवर्तन होतं, त्याला ओळखलं, पाहिलं आणि बॉलला फेकून सुद्धा दिलंय सीमारेखा बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. जर आपण पाहिलं तर गौरांगच्या बॅटमधून सिंगल डबलचा खेळ अगदी खूप कमीच पाहिलाय, कारण ज्या पद्धतीने तो अगदी आक्रमक त्याचा पावित्र्य त्याने दाखवलाय. षटकार चौकारांची भाषा अगदीच बोलतोय तो मैदानाच्या आत. या षटकारानंतर समीकरण बदलत आहे. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक मैदानाच्या आत. यावेळेला सुद्धा फुलटॉस, यावेळेला सुद्धा षटकार आणि यावेळेला सुद्धा 6 धावा. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ ग्रेट पीस ऑफ बॅटिंग बाय गौरांग वाकडे. मिलू ऑन फायर. आता लावण्यात आलं होतं, त्याच्या अगदी उंबरठ्यावर आहेत. सलगचे 3 षटकार जर खेचले तर 500 रुपयांचं पारितोषिक पूर्ण शिंपोली मित्रपरिवार यांच्या मार्फत आहे. पण आता त्या 500 रुपयांपेक्षा ती गरज आहे, त्या धावांची आता गरज आहे. 12 मध्ये 36 करायचे होते. त्यानंतर राजनी हाताळलेले पहिले 3 चेंडू अगदी शिफा स्ट्रायकर्स मलाडच्या दिशेने गेले, पण त्यानंतर मैदानाच्या आत दाखल झाला शिंपोलीचा वाघ गौरांग. मेलूच्या बॅटमध्ये सलगचे 2 षटकार. तिसरा आता येईल का? तिसरा आलेला नाहीये. समोरची दिशा आता निवडली आहे. राज गोठणकर बॉलवर येतोय. एक सिंगल मिळेल आता. आता ही मॅच अगदी शेवटच्या षटकापर्यंत गेली आहे. दिस मॅच इज गोइंग डाऊन टू द वायर्स. शेवटचे 6 चेंडू आणि आता 6 बॉल आणि गरज आहे 6 चेंडू आणि 21. आपण पाहतोय विक्रोलियन संघाचे अमोल म्हात्रे साहेबांचा सुद्धा शुभागमन झालंय. सर वेलकम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अमोल म्हात्रे म्हणजेच विक्रोलियन संघ एक ऐतिहासिक संघ म्हटला तरी चालेल. अगदी 1980 पासून झालेली या संघाची सुरुवात आणि त्यानंतर अमोल म्हात्रे सरांनी केलेलं ते योगदान अगदी महत्त्वाचं ते देखील ठरलंय. आज रॉयल स्टनर्स या नावाने ते मैदानाच्या आत खेळणार आहेत. रॉयल स्टनर्स विक्रोलियन्स. 6 चेंडू आणि 21 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज आमंत्रित केला गेलाय. अर्जुन आडे, राईचा अजून एक हार होणारी हा गोलंदाज. महाराष्ट्र पोलिसात जाण्याकरिता त्याची देखील धडपड आपण पाहिली आहे. अगदी परफेक्ट फिजिक, फिट अँड फाईन हा गोलंदाज. पण आता 6 चेंडू 21 ची गरज आहे. कोण जिंकेल हा सामना? मिलू ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पहिलाच बॉल बॅटची कड आहे आणि आता रोहन साळुंके कव्हरच्या दिशेहून हा कॅच कंप्लीट करतायत आणि या मॅच मध्ये हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आहे. 5 चेंडू 21 ची गरज आहे आता, पण महत्त्वाच्या क्षणी महत्त्वाचा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. गौरांग वाकडे. मिलू बॅक टू द पव्हिलियन. देखील आपण बोरिवली प्रीमियर लीग मध्ये पाहिलं. काय खेळ त्याचा देखील राहिला होता.
जिमी आलाय आता मैदानाच्या आत. हा सामना इथून कलाटणी नक्कीच घेऊ शकतो. 5 चेंडू आणि 21ची गरज आहे. किमान 1 ते 2 मोठे फटके या 2 चेंडूंमध्ये तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवावे लागतील. पुन्हा एकदा समीकरण बदलेल, प्रेशर शिफ्ट होईल, मोमेंटम शिफ्ट होईल, पण त्याकरिता षटकार आता खेचावे लागतील. 5 चेंडू 21ची गरज आहे. चला प्लीज मित्रांनो, घाई करा थोडीशी. आणि कर्णधारांकरिता ही सूचना आहे. डॉक्टर खाडे 11 आणि रॉयल सनर्स विक्रोलियन्स प्लीज आता तयारीत राहा. या इनिंग नंतर आपण लगेच टॉस बॉक्सकडे वळणार आहोत. बरेच वेळा आपण आपला कॉल दिलेला आहे आणि अमोल म्हात्रे सर म्हटल्यानंतर नक्कीच डिसिप्लिन काय आहे हे त्यांच्यामार्फत आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये ऐकलं आहे आणि ते देखील आता वेळेत उपस्थित राहिलेत. तर या मॅच नंतर लगेच आपण त्या टॉसकडे देखील वळणार आहोत. 5 बॉल 21ची गरज आहे. जिमी ऑन स्ट्राईक. 5 balls 21 नीडेड. या वेळेला आल्या बिघड करण्याचा प्रयत्न केला, पण आता अगदी चतुराई दाखवली ती प्रणयने. पण त्याआधीच प्रकाश सिंगने स्ट्राईक रोटेट केली आणि आता 4 बॉल 21ची गरज आहे. प्रणय यावेळेला आपली चतुराई दाखवत असताना तो रनआउट त्यांनी कंप्लीट केला आहे. पण प्रकाश आता शिफ्ट होतोय, तो म्हणजे बॅटिंग एंडच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानाच्या चंदन यादव. ची गरज आहे. हा सामना अजूनही संपलेला नाहीये, पण मित्रांनो कंपल्सरी चेज हा स्पर्धेचा फॉर्मॅट आहे. हा महत्वाचा नियम मैदानाच्या आत आता ऍप्लिकेबल आपण होताना पाहणार आहोत. 4 चेंडू 21ची गरज आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला तर रंगत वाढेल या मॅच मध्ये. आणि तो मोठा फटका आलाय आणि नक्की स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू द वी. हाय अँड हँडसम बिग हिट सिक्सर. आता नक्कीच आपण जर पाहिलं तर षटकार आलाय आणि त्या षटकारानंतर समीकरण बदलतंय. आता 3 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 3 बॉल 15. पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट होत आहे. पुन्हा एकदा आता प्रेशर शिफ्ट होत आहे. 3 बॉल आणि 15ची गरज आहे. आपण पाहताय राजन मेमोरियल ट्रॉफी 2026 हा महाथरार. मैदानाच्या आत क्रिकेटचा महासंग्राम आता सज्ज झालाय आपल्या सर्वांनाच एंटरटेन करण्याकरिता. पण आता मैदानाच्या आत आपण जर पाहिलं तर एक संघ खेळतोय मलाडचा, शिफा स्ट्रायकर्स मलाड, तर दुसरा संघ शिंपोली स्ट्रायकर्स, आपल्याच विभागाचा, आपल्याच मैदानातील रोज सराव करणारा हा संघ. आणि आता 3 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. प्रकाश सिंग बॅटिंग एंडवर आहे. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. पुन्हा एकदा एक षटकार आला तर मजा येईल या मॅच मध्ये. या वेळेला हा डॉट बॉल आहे. आता डॉट बॉल येतोय. समीकरण पुन्हा एकदा आता बदलतंय. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 चेंडू आणि 15 धावा म्हणजेच काय तर आता जर हे 2 बॉल अगदी लीगल डिलिव्हर केले तर फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. 2 चेंडू आणि 15ची गरज. 2 चेंडू 15 आपण पाहतोय. समीकरण असा येऊन ठेपलेलं आहे. 2 बॉल 15. अर्जुन आडे अगदी शेवटचं षटक हाताळत असताना ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर त्यांनी घेतली. त्यानंतर चांगलाच गोलंदाजी प्रत्येक आपण त्याच्यामार्फत पाहिलं. आता 2 चेंडू आणि 15ची गरज आहे मैदानाच्या आत. 2 बॉल 15. आणि यावेळेला वाईट बॉल आहे. आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 बॉल 14 असं समीकरण. आता इथून कुठली चूक व्हायला नको आहे, ती म्हणजे शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाच्या अनुषंगाने. कारण इथून जर नो बॉल आला आणि त्यावर जर मोठा फटका जर लागला तर पुन्हा एकदा मॅचमध्ये कलाटणी येईल. 2 चेंडू आणि 14 करायचे आहेत. 2 बॉल 14 समीकरण मैदानाच्या आत. 2 बॉल 14. अजूनही या 2 चेंडूचा काही शिल्लक आहे मैदानाच्या आत. यापुढील मॅच डॉक्टर खाडे 11 आणि रॉयल सनर्स विक्रोलियन्स मधील आपण पाहणार आहोत.
यावेळेला बिगिटर केलाय, पण अशा पद्धतीने आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर आता 1 चेंडू आणि 14ची गरज आहे आणि अशा पद्धतीने आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक असताना शिफा स्ट्रायकर्स मलाडचा खेळ चांगलाच राहिला या मॅचमध्ये सुद्धा. पुढील मॅचच्या टॉसकडे आपण लगेच वळणार आहोत विदाउट वेस्टिंग एनी टाइम. शेवटचा बॉल, 14ची गरज आणि अशा पद्धतीने हा सामना अगदी सहजरित्या जिंकलाय तो म्हणजे शिफा स्ट्रायकर्स मलाड या संघाने आणि या स्पर्धेचा बाहेर जावं